निर्वाणरूपं विभं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्। ॐ नमः पार्वतीपतये हर हर महादेव। पवित्र स्थल महादेव मंदिर प्रांगणामध्ये आपल्या सर्वांच्या पवित्र भावनातून शुद्ध विशुद्ध अशा विचारातून जे काही धर्म कार्य करण्याचा शिवसंकल्प आज आपण केलेला आहे, त्या मंदिर निर्मितीसाठी जे काही संकल्प केलेला आहे, एक सुमुहूर्त म्हणून सर्वांच्या साक्षीने आज मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रमानिमित्त भूमिपूजनाचा कार्यक्रम आताच संपन्न झाला। या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण उत्साहपूर्वक आणि श्रद्धापूर्वक आपण काम करण्याचं वातावरण निर्माण केलेलं आहे। त्याबद्दल सर्वांचा एक बार धन्यवाद करतो। महादेव मंदिर हे जुनच आहे, परंतु आपल्या पूर्वजांनी त्यांच्या क्षमतेनुसार विचारानुसार त्यांनी ती जागा धरून ठेवली आणि बांधून ठेवली। आता काळाची गरज जसजशी आपणाला आहे त्या पद्धतीनुसार आपणाला आता जागा वाढविण्याची आवश्यकता आहे। संख्या वाढली तर जागा भी आवश्यक आहेच। त्याच दृष्टिकोनातून आपण हे विचार मांडलेला आहे। गावकरी मंडळी आणि तसंच गावातील तरुण वयोवृद्ध ज्यांचा आशीर्वाद घेऊन हे तरुण लोक आता पुढे कामाला लागलेले आहेत। खूप सुंदर कार्य आपल्या हातून होत चाललेलं आहे। परमात्मा आपल्या हातून अनेक शुभ कार्य करून घेत आहे, कारण की हे आपलं काहीतरी सौभाग्य आहे। गेले अनेक वर्ष निघून गेले, कितीतरी पिढ्या गावात निघून गेल्या, परंतु त्यांच्या मनामध्ये संकल्पना असेल, शुभकामना असेल, इच्छा असेल, परंतु त्यांच्या हाताला ते यश आलं नाही। हे आता तुमचं सौभाग्य आहे की तुमच्या हातून हे कार्य घडत आहे। आणि म्हणून कोणीही याच्यामध्ये नकारात्मक भाव न येऊ देता प्रत्येकाने सकारात्मक भावनेने पाऊल पुढे टाकायचं आहे। आपलं कार्यसिद्धीला शुभकामना असेल तर कार्यसिद्धीला जाणं काही अवघड नाही, आणि याच्यामध्ये कोणाचीही अशुभ कामना तर नाहीच, नसतेच। जर असेल तर तो आपला आपण जबाबदार राहील, त्याला कोणी जबाबदार राहणार नाही। आम्ही समाजामध्ये पाहत आलोत की धर्म कार्यामध्ये जो कोणी अडचण करू शकते अथवा अशुभ कामना करू शकते, तो त्याच्या जीवनामध्ये त्याचं पतन झालेलं आम्ही पाहिलेलं आहे। असे अनेक आपल्या डोळ्यासमोर आपण पाहत आहोत। तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साहे, घातली या भय नरका जाणे। ते नरकाला जायची गोष्ट पुढेच राहिली, पण सध्याच त्याचं पतन झालेलं पाहतो। मला वाटते हेच नरक आहे। एका चांगल्या परिस्थितीतून एका माणसाचं पतन होतंय, त्यालाच मी नरक समजतो। आता बाकीचं नरक कुठं आहे काय नाही, कोण शोधलंय आणि कोण गेलंय आणि जाऊन कोण आलंय परत, तर यालाच आपण नरक म्हणायचं। तर असं तर आपल्या इथं नाहीच। कारण मी पाहतो की गेल्या 4-2 वर्षापासून उत्तरोत्तर आपलं कार्य प्रगतीपथावर आहे, गतिशील आहे, पुढे पुढे चाललेलं आहे। अजून याच्यापेक्षा अजून चांगल्या माणसाचा चांगला परिचय म्हणून काय द्यायचं, हेच चांगला परिचय आहे। तर हे आपला चांगला परिचय आपण
दिलेलं आहे आणि चांगलं कार्य हे आपणाला करायचं आहे. भगवान शंकर ते स्वतः हे कार्य करून घेतील. तुम्हाला आम्हाला सर्वांना एक निमित्त मात्र बनायचं आहे. उदार अंतकरणातून सढळ हाताने आपल्याला आपलं योगदान, सहयोग, सहकार्य, सहमती, सहानुभूती इत्यादी अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला करायची. हे आपलं कर्तव्य म्हणून करायचं आहे. मंडळी, सांगायचं म्हणजे आपण जे मंदिर बांधालो किंवा इथं काही द्यालो, तर एक ध्यानात ठेवायचं की हे उपकार म्हणून आपण करत नाही. देवावर आम्ही उपकार करालो. आम्ही 51,000 दिले, आम्ही 21,000 दिले, आम्ही 11,000 दिले, तर याचा अर्थ असं नाही की आम्ही देवावर उपकार केले, असं नाही. की आम्हाला देवाने जे दिलेलं आहे त्या दिलेल्या संपत्तीचं, देवानं दिलंय म्हणायचं स्मरण आम्हाला झालंय, त्याच्यामुळे आम्ही ते पैसे द्यायला. उलट ते चांगली गोष्ट आहे. आमच्याकडे जे काही आहे ते कोणीतरी दिलेलं आहे. ईश्वर कृपेशिवाय आपल्याला काही मिळत नाही. त्याच कृपेची एक ओळख म्हणून, त्याच कृपेच्या मोबदल्यामध्ये धन्यवाद म्हणून आपण आपली रक्कम देत आहोत, उपकार म्हणून नाही. एक सूत्र सांगून जाईन तुम्हाला. तुम्ही जे काही कार्य करता त्या कार्य करण्यामध्ये दोन प्रकार आहेत. उपकार म्हणून केलेल्या कार्यामध्ये कार्याचा अहंकार येतो. मी अनेक वेळेस सांगितलेलं आहे, तुम्ही ऐकलेलंच आहे. उपकार म्हणून केलेल्या कार्याचा अहंकार येतो, कर्तव्य म्हणून केलेल्या कार्याचा आनंद येतो. हे दोन वेगळं कार्य तेच, पण भाव बदलला. एकात आनंद येतो आणि एकात अहंकार येतो. आणि अहंकार हे माणसाच्या पतनाला कारणीभूत आहे. तर आपण कर्तव्य म्हणून काम करीत जाऊ. एवढी मोठी जागा जेव्हा आपल्या मनात जागा झाली की आपणाला हे मंदिराची जागा झाली. मनातच जागा नव्हती तर जागा कुठून होईल? आणि मनात जागा होण्यासाठी कोणीतरी जागा करणारही पाहिजे. कोणीतरी जागा करावं, मग मनात जागा होती आणि त्याला जागा मिळते. असे हे त्रिपुटी आहे. तर आता भविष्यामध्ये तरुणांचं हे भविष्य आहे. येणारा दिवस आता चांगला येईल, असा या चांगल्या दिवसाचा परिचायक दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. या आपला आजचा दिवस खूप महत्वपूर्ण आहे. सगळ्यांच्या साक्षीने या मंदिराचं भूमिपूजन आता झालेलं आहे. आणि भगवान शंकराची आराधना आपण, आपली संप्रदाय परंपरा आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, असं शंकर परंपरा आपली आहे. आणि त्या न्यायाने आपण खरं आपल्या गावामध्ये जे काही आपली मौलिक परंपरा आहे मुळातली, ती परंपरा आपण हातात धरलेली आहे. त्या परंपरेचा आश्रय आपण घेतलेला आहे. तर खूप चांगली गोष्ट आहे आपल्या गावासाठी. भविष्यामध्ये अनेक सामान्य वर्ग, गरीब लोक असतील, ज्यांची परिस्थिती अशी प्रतिकूल असेल, अशा लोकांसाठी या जाग्याची सुविधा म्हणून या जाग्याचा उपयोग होईल, उपयोगिता या जाग्याची राहील. तर त्याचे अनंत फल परमात्मा आपणाला देईल. अन्यथा कुठेही आपण पैसे खर्च करण्यापेक्षा जे कायमस्वरूपी जिथं उपकार होतात, जिथं पुण्य होते, अशा कामामध्ये हे खर्च करणं हे शहाणपणाचं लक्षण आहे, बुद्धिमानाचं लक्षण आहे. अजून एक सांगून जातो की हे देणं नव्ह, या कामामध्ये जे देणं आहे ते देणं नव्ह. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग काय आहे? तर हे देणं नसून हे पेरणं आहे. काय आहे? पेरणं. आणि पेरणं हे आपण सगळे जाणता, कारण आपण शेतकरी आहात.
मुठभर बी आपण शेतामध्ये पेरायला गेलं म्हणजे शेतकऱ्यानं असं ठरवायचं नाही की आपल्या बियाचा नाश झाला. आणि बी तर नासणारच टाकल्यावर. पण त्या पेरणी केलेल्या त्या बियाचा मोबदला काय मिळतो? रास. तर हे जमिनीला शेतीमध्ये आपण जे देतो ते देणं आहे की घेणं आहे? बस त्याच न्यायाने आपण धार्मिक कार्यामध्ये जे काही देतो ते देणं नसून, लक्षात येते ना? हे सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं. जे एक 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 बीज जर आपण जमिनीला दिलं, तुकोबाराय सांगता, एका बीजा केला नाश पुढे भोगी जे कणीस. आता कणसामध्ये किती बी राहतात? हजारो बी असतात. 1 रुपया इथं दिलं तर त्याच्या बदल्यामध्ये हजारो रुपये तयार होतील. कुठून होतील, कसे होतील ते मला माहित नाही, है की नाही? कोण्याही माध्यमातून उद्योगाचं मेष करून येतील, भाग्याचं मेष करून येतील, आपलं धंद्याचं निमित्त करून येतील, कोण्याही माध्यमातून येतील. पण हे देणं नसून हे खूप मोठी रास घेणं आहे. हे कोणीही विसरू नये. या न्यायानं आपल्याला हे काम करायचं. आणि आपल्याच हातातून हे कार्य होऊन आपल्याच हयातीत हे कार्य सिद्धीला गेलेलं आपल्याच डोळ्यानं आपण पाहू. याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. हे सोहळा आपणच पाहिलं पाहिजे, आपल्या डोळ्यानं हे सोहळा भोगला पाहिजे. आणि असं हे सर्वांनाच मनामध्ये एक सकारात्मक भाव परमात्मा देईलच. आणि आपणही प्रयत्न करायचा आहे. केवळ परमात्मावर अवलंबून राहू नका, स्वतःचे प्रयत्नही ठेवा. त्याला परमात्माचं सहाय्य आवश्यक मिळणारच आहे. आपल्या भागामध्ये किनवट तालुक्यामध्ये असे किती गाव आहेत की मी काही मोजून गणित केलो नाही, पण बऱ्याच गावामध्ये या 10-5 वर्षामध्ये कितीतरी मंदिरं आणि मंडप झालेले आहेत. त्याच्या आधी होते मंदिरं होते, परंतु छोटेसे मंदिर होते. काळानुरूप जेवढी गरज आहे तेवढे नव्हते. आता काळाची गरज जशी आहे तसं आता काम होत चाललेलं आहे. हे बरोबर आहे ना? 10-5 वर्षाखाली होतं का? याचा अर्थ असा आहे की हे आपलं सौभाग्य आहे की आपल्या हयातीत हे काम होत चालले. येणारी पिढी ते या जाग्याचा, मंडपाचा, मंदिराचा उपयोग घेतील. हे संस्कार केंद्र बनतील. हे जागे अनेकांचा लाभ या जाग्यापासून होईल. गावाचा विकास, इथं मंदिर मंडप झालं तर गावाची शान आहे. एकतर लाभ आहे आणि शान भी आहे. दोन्ही गोष्टी होतात. म्हणून खूप खूप हे महत्वपूर्ण काम आहे. याच्यामध्ये शंका नाही. निसंदेह हे महत्वपूर्ण कार्य आहे. हे देव कार्य आहे, भगवत कार्य आहे, सामाजिक सेवेचं कार्य आहे आणि हेच जनता जनार्दनाची भक्ती आहे. असं ह्या कार्याचं स्वरूप असून आताच देणगीदारांचे नाव घोषित केले आहे की नाही? पैशाच्या रूपानं असेल, वस्तूच्या रूपानं असतील, वेगवेगळ्या पद्धतीनं आपण हे देणगी स्वीकारलेली आहे आणि स्वीकारत जा. गावातूनच नसून परगावाहूनही कोणी जे काही आपल्या क्षमतेनुसार जे काही देतील त्याला लाखाठाई समजून त्याचा स्वीकार करायचा आहे. कमी जास्त असं काही न म्हणता. आणि जास्तीत जास्त तर गावावरच आधारित काम राहील. बाकी इतर लोकांचं त्यांच्या मनावर असते असं काही. आणि एकच सांगतो तुम्हाला, हे दिलं तरच बाहेरल्याने घ्यायचं, पण बाहेर मागायला जायचं हे एक शर्त मात्र माझी तुम्हाला पुरी करावं. ठीक आहे? मागायला जायचं नाही कोणाला. त्यांच्या मनानं दिले तरच ते. लाख घ्या, करोडो घ्या, मला काही नाही. तसंच शासकीय परियोजना आहेतच, त्याचाही लाभ घ्या असंही आमचं मत आहे.
तेही सोडू नका. जेवढ्या बी परियोजना असतील सरकारी परियोजना त्याचा बी आपण लाभ घेतला पाहिजे. देणगीदार असतील ते देणगी देत असतील त्याचाही लाभ आपण घ्यायचा आहे. परंतु हे सरकारी परियोजना तुम्ही मागू शकता, पण बाकी इतर लोकांना मात्र मागायचं नाही. त्यांनी दिलं तरच घ्यायचं आहे. कारण की हे मागणं जे आहे ना आता फार निकृष्ट स्तराला येऊन टेकलेलं आहे. मी काल एका गावाला चाललो होतो. तुम्हाला एक गंमत सांगतो. कीर्तनाला चाललो होतो. काल्याचं कीर्तन होतं. तब्येत ठीक नाही म्हणून असंच थोडं उशिरा निघालो. तर त्या गावातून एक मोटरसायकलवर 2 माणसं चालले होते. ते जाता जाता आम्हाला पाहिले आणि त्यांनी ते पुढे गाडी चालत होता. मागे बसणारा काय म्हणालाय, चालले आता कोणाला बुडी दे की आता चालले आता. म्हणजे त्याचा राग आला नाही. मला एक समजून आलं त्याच्या बोलण्यावरून की आज महाराज लोकांची किती दहशत पैदा झाली समाजामध्ये. त्याच्यामुळे मागणे मागणे मागणे. महाराज काम करते भिकाऱ्याचं नाव आहे. मागणं हे महाराजाचं लक्षण नाही. महाराज हे देणाऱ्याचं नाव आहे, घेणाऱ्याचं नाही. आता याच्यावर जास्त बोलणं थोडस सोसना गेले लोकांना, कठीण होत चाललेलं आहे. पण काय करू आता, माझ्यात जे मध्ये आहे ते बाहेर निघणारच. नावासारखं काम करणं शोभते ना जर, तर आपण खूप चांगले माणसं आहात आणि खूप सद्भावना आहे आपली, सुविचारानं आपलं काम चालू आहे. गावातही पाहता पाहता मंदिराजवळ कितीतरी काम आपण केलेलं आहे, अजून करणारच आहोत. कोणालाही त्रास न होता, कोणावरही अन्याय न होता, कोणालाही दडपण दबाव न टाकता असं स्वइच्छेनं जे आपलं उदार अंतःकरणानं जे काही आपलं योगदान करतील त्यानुसार आपल्याला पुढील कार्य करीत राहायचं आहे. हा, काम करीत असताना 6 महिन्यात व्हायचं काम 1 वर्ष लागेल, हरकत नाही. परंतु त्रास मात्र कोणालाही होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. आणि जाता जाता हे तुमचं झालं देणगीचं. पण आता हे माता भगिनी हे जे गावातले असतील नाही, सगळं काही बाहेर गावाहून आलेले असतील त्याला नाही, गावातून जर असतील हे सगळ्या, तुम्हाला एकच विनंती आहे की या कामासाठी तुम्ही पाडव्यापर्यंत, पाडवा किती दिवस आहे होता, 4 महिने ना, पाडव्यापर्यंत शेवटची तारीख पाडवा, प्रत्येकी महिलानं 1,000 रुपये ह्या कामासाठी द्यायचं. कोणीच हो म्हणणार देणार की नाही. 1,000 रुपये मंदिरासाठी कसेही द्या, तुमचे चोरून ठेवलेले द्या, नवऱ्याला मागून द्या, काम करून द्या, कसेही द्या. देसाल ना एवढे पैसे? मी कधी मागाय नाही ना तुम्हाला, आता पहिली बार मागाल, तर हे देणं आवश्यक आहे. ठीक आहे ना. तर किती महिला असतील तितके 1,000 रुपये होतील. 100 असतील तर 1,00,000 होतील. तर या पद्धतीनं आपल्याला निधी जमा करायचा आहे. भगवान शंकरानं परोपकारासाठी जीवन जगलेलं आहे, दुसऱ्यासाठी विष पिलेलं आहे. साऱ्या सृष्टीला जळून जात असताना राख होत चालली होती, तेव्हा सगळ्या देवतांनी प्रार्थना केली, शंकराने ते विष पिलं. शिव हळहळी तापला, राम नामे शीतळ झाला. तेव्हा ही सृष्टी सुरक्षित राहिली. म्हणून आज आतापर्यंत आपण या सृष्टीमध्ये आहोत. कोणामुळे आहोत? महादेवामुळे आहोत. म्हणून महादेवावर आपण महादेवाचं स्मरण करणं आणि त्याच्यासाठी काही ना काही आपलं कर्तव्य म्हणून सेवा करणं हे आपला धर्म आहे. आपण काही असं परोपकार करीत नाहीत, आपलं कर्तव्य करीत आहोत, हे लक्षात ठेवून आपण सर्वांनी काम करायचं आहे.
खूप खूप धन्यवाद. हे दोन शब्द आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आज काही प्रवचन नाही, एक कार्यासाठी कार्याच्या निमित्ताने थोडीशी चर्चा करायची होती, ती आपण केलेली आहे. अजून वेगळ्या पद्धतीने आपण हे काम करू शकता. अजून एक दोन पद्धती तुम्हाला सांगून देतो. आपल्याच भागामध्ये काही गावामध्ये धान्याच्या रूपाने 1 क्विंटलला 1 किलो धान्य, सोयाबीन असो कापूस असो, याचं याचं कारण असं आहे की जो जेवढं त्याच्या शेतामध्ये पीक येईल तो तेवढंच देऊ शकतो, त्याच्यावर अन्याय होत नाही. आणि पैसे जर ठरवले तर त्याला पिकलं तरी द्यावं लागते, नाही पिकलं तरी द्यावं लागतं. अशी बी एक पद्धत आपल्याच भागामध्ये कुठं कुठं चालू आहे ना. असे कोण्या गावला आहे? चंद्रपूर डोंगरगाव इथं चालू आहे. तिथं त्यांनी करोडचं काम केलेलं आहे या पद्धतीनं. तसंही आपल्या गावामध्ये आपण करू शकतो. ज्याला 5 क्विंटलच कापूस होईल तर 5 किलोच देईल, आहे की नाही? आणि ज्याला 500 क्विंटल होईल तर 50 क्विंटल. असं ज्याचं जेवढं देईल तेवढंच त्याच्यापाशी मिळू शकते. असंही आपण एक पद्धत आणि इथं हे करू शकता. आता कसं कसं तुमचं ठरलं असेल, याच्यापेक्षा चांगले पद्धती असतील तर मी त्याच्यात हस्तक्षेप करत नाही. पण एक ध्यानात आलं तर या पद्धतीने आपण हे काम करू शकता. महिलांनी 1,000 द्यायचे, तुम्ही तुमच्या परीनं दान द्यायचं आहे. धान्याच्या रूपामध्ये तसं शक्य असेल तर तुम्ही ठरवून घ्या आणि आताच त्याला जर शक्य असेल तर घोषणा करा. बस या पद्धतीनं आपलं काम चालू ठेवायचं आहे. जेव्हा कार्य पूर्ण होईल तेव्हा इथं आपले सत्संग कार्यक्रम चालू राहतील. सामाजिक कार्य, सेवा कार्य, धार्मिक कार्य, सत्कर्म, हे सारे कार्य इथं चालू राहतील आणि त्याचा उपयोग आपल्या सर्वांना होईल. आणि हे काम जेव्हा सुरुवात होईल तेव्हा याची एक सीमा जाग्याची जेव्हा निश्चित होईल, या जाग्याची सीमा, चतुसीमा काय म्हणतात त्याला, मराठी मला येत नाही, जरा माफ करा. याची चतुसीमा जेव्हा तयार होईल तेव्हा त्या सीमेनुसार आपणाला इथं कोणते झाडं लावायचे, तर या पावसाळ्यामध्ये हे काम पूर्णपणे झालं पाहिजे. कोणते झाडं लावलं तर ठीक राहील, कारण की इथं आलं तर आपणाला बसण्यासारखं, मन लागण्यासारखं प्रशस्त असं वातावरण वाटलं पाहिजे. त्याच्यापासून आपल्याला प्राणवायू मिळतो. महादेवाचं मंदिर आहे ना, तर इथं विष राहू नये, इथं प्राणवायू राहू, हे बी खूप जरुरी कार्य आहे. पाण्याची व्यवस्था आहे का? पाण्याची व्यवस्था तर आहेच. आणि ते झाडं लावत असताना एक पद्धत तुम्हाला सांगून जातो की स्व इच्छेनं प्रत्येक घरानं एक झाड स्वीकार करायचं, त्याचं संरक्षण, त्याचं पाणी, त्याला वाढवायचं, या पद्धतीनं झाड करायचं. जसं आता सरकारी योजना असतात ना, त्याच्या कागदावर 1000 झाडं राहतात आणि जमिनीवर 10 झाडं राहतात. 100 कुठले हो? 10 झाडं असतात. तसलं काम आपल्याला करायचं नाही. प्रामाणिकपणानं एका घराला एक झाड घ्यायचं. असे किती घर आहेत तितके झाडं आपण इथं लावूया. हे पद्धती, सगळ्या पद्धती ध्यानात ठेवा आणि त्या तयार करा योजना. त्या योजनेनुसार आपल्याला आपलं कार्य करायचं आहे. विनंती करून सांगा. जाता जाता अजून एक सांगतो की आपल्या गावामध्ये महिन्यातली एक एकादश, पंधरवाडी एकादशी तर 15 दिवसाला येतीच.